हळदी कुंकू म्हटलं की घरातील साफ सफाई, देवाणघेवाण, हे आण ते आण, मैत्रिणींसाठी नाश्ता हवाच. मग कमीत कमी वेळेत काय तयार होणार? नमस्कार मंडळी, श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज आपण इथे मऊसूत आणि जाळीदार अशी रवा इडली बनवणार आहोत, अगदी नाश्ता सेंटरसारखी, सोबत चटणी आणि सांबारसुद्धा. चला तर मग सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपण रवा घेऊयात. तर इथे मी 2 वाटी एवढा बारीक रवा घेतला आहे. वजनी म्हणाल तर 350 ते 400 ग्रॅम एवढा हा रवा आहे. यात घालूया अर्धा चमचा एवढे मीठ. रवा आणि मीठ आपण एका दुसऱ्या पसरट भांड्यात असा टाकूयात. एका ताटात मी रवा आणि मीठ सर्व टाकून घेतले. रवा आणि मीठ थोडंसं आपण मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आता जो खोलगट भांडं होतं त्यात आपण दही घेऊयात. तर इथे 2 वाटी एवढा रवा होता. जी नेहमीची आपली आमटीची वाटी असते ती वाटी भरून रवा होता. तर त्याच वाटीने मी एक गच्च भरून दही घेतलं आहे. 1 वाटी गच्च भरून दही घेतलं. दही आता या खोलगट भांड्यात आपण चांगलं फेटून घेऊयात. सर्व गाठी मोडल्यानंतर आता यात घालूया आपण मीठ आणि रवा मिक्स केलेला. आणि दह्यामध्ये रवा चांगला मिक्स करून घेऊयात. सुरुवातीला दह्यातच चांगला मिक्स करून घ्यायचा आणि मग त्यानंतर थोडं थोडं यात पाणी घालूयात. तर ज्या वाटीमध्ये आपण दही घेतलं होतं त्याच वाटीत मी थोडंसं पाणी घेतलं आणि यात मिक्स करते. अजून आपण थोडंसं पाणी घालूयात. लागेल तसं थोडं थोडं पाणी यात घालायचं. तर अजून पाणी थोडंसं कमी वाटतंय. मध्ये मी एकदा पाणी अजून थोडंसं घातलं. अजून अर्धी वाटी पाणी यात घातलं आणि आता सर्व हे मिक्स करून घेऊयात. जसे इडलीचे पीठ असते तसंच आपल्याला हे पातळ करायचं आहे. तर हे पहा, त्यापेक्षा थोडंसं पातळ केलं म्हणजे रवा आहे भिजल्यावर अजून थोडंसं घट्टसर होतं. तर हे पहा, इतपत मी हे पातळसर केलं आहे. त्यानंतर आता या पिठावर आपण झाकण ठेवूयात आणि 15 ते 20 मिनटं हे पीठ भिजू देऊयात. वेळ नसेल तर एक 10-15 मिनटं भिजले तरी काही हरकत नाही. जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास, कमीत कमी 15 ते 20 मिनटं किंवा 10 ते 15 मिनटं आपला रवा भिजतोय तोपर्यंत मी इथे सांबारसाठी डाळ शिजवायला घातली आहे. 1 वाटी एवढी डाळ धुवून घेतली. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली म्हणजे यातील जो फेस आहे तोही चांगला निघून जातो. त्यानंतर सांबारसाठी मी इथे एक मध्यम आकाराचा टोमॅटो, एक लहान आकाराचा कांदा, 3 ते 4 लसूण पाकळ्या, त्याचबरोबर अर्धी मूठ एवढी कोथिंबीर, एक पाव चमचा एवढे मीठ आणि पाव चमचा एवढी हळद घालून यात घालूया गरम पाणी आणि कुकर आपण गॅसवर ठेवला आहे. झाकण बंद करून त्यानंतर कुकरची शिटी लावून एक 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊयात. कुकर होतंय तोपर्यंत आपण इथे इडलीच्या प्लेटला तेल लावून घेऊयात. खाचांमध्ये सर्व बाजूने असं एकसारखे तेल आपण लावून घेऊयात. सर्व प्लेट याच पद्धतीने तेलाने लावून घेऊयात. त्यानंतर आता आपण रव्याकडे वळूयात. तर रवाही आपला चांगला भिजला आहे. एक 20 ते 25 मिनटं झाले आहेत. आता यात घालूया आपण इनो. तर इथे 2 वाटी रव्यासाठी 300 ते 350, 400 ग्रॅम एवढ्या रव्यासाठी मी इथे एक सर्व हे इनोचं पाकिट घातलं आहे. त्यावर थोडंसं पाणी घालायचं म्हणजे ते सक्रिय होतं आणि पाणी घालून असं थोडंसं मिक्स करायचं. अगदी पोहे खाण्याचा अर्धा चमचा एवढंच पाणी घालायचं, काही थेंब.
आणि इनोचं पाकिट सर्व यात मिक्स करून इथे मात्र आपण पटापट हे इडलीचे खाचे भरून घेऊयात. जास्त फेटत बसायचं नाही, म्हणजे तो निष्क्रियही होऊ शकतो. म्हणून पटकन असं इनो मिक्स केल्यावर पटपट हे इडलीचे खाचे असे भरून घ्यायचे. थोडेसे अर्धवट असे ठेवायचे कमी, म्हणजे इडली फुगल्यावर अजून वरती येते. तर याच पद्धतीने मी इथे सर्व इडलीच्या प्लेट भरून घेतलं आणि थोडंसं असं एकसारखं करून घ्यायचं. त्यानंतर इडली ठेवताना जे छेद आहेत इडलीचे त्यावर इडली आली पाहिजे, म्हणजे वाफ वरूनच निघून जाते आणि मग इडलीचे जे प्लेट आहे त्यावर पाणी पाणी होत नाही. तर हे पहा, या पद्धतीने अशी इडलीच्या प्लेट ठेवायची. जिथे इडली असेल तिथे असा बरोबर छेद आला पाहिजे. तर इथे इडली पात्रात मी आधीच पाणी गरम करायला ठेवलं होतं. 1 ग्लास एवढं पाण्याला उकळी आल्यानंतर यात या प्लेट ठेवून घेतल्या. आता झाकण बंद करून एक 10 ते 11 मिनटं होऊ देऊयात. तोपर्यंत इथे डाळही चेक करून पाहूयात. तर डाळसुद्धा मस्त शिजली आहे. थोडीशी चमच्यानेच मी अशी घोटून घेतली. तर हे पहा, मस्त अशी तुरीची डाळ शिजली आहे. आता डाळ थोडीशी बाजूला करूयात. त्यानंतर आपण सांबारसाठीच्या भाज्या पाहूयात. तर इथे शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत मी 130 ते 35 ग्रॅम एवढ्या. वांगे घेतले आहेत 100 ग्रॅम एवढे आणि लाल भोपळा घेतला आहे 70 ते 80 ग्रॅम एवढा. भाज्या धुवून घेतल्यात. यातील सर्व पाणी निथळवत आहे. तोपर्यंत आपण इथे इडली तपासून पाहूयात. तर हे पहा, एक 12 ते 13 मिनटानंतर इडली पाहिली तर इडली मस्त अशी टम्म फुगली आहे आणि सुरीच्या मदतीने चेक करून पाहिली तर सुरी मस्त क्लीन निघाली आहे, म्हणजे इडली आपली झाली आहे. आता सर्व प्लेट आपण खाली घेऊयात आणि सर्व प्लेट अशा थंड होऊ देऊयात. गार झाल्यावर मगच नंतर आपण इडली काढूयात. सर्व प्लेट खाली घेतल्या. आता ह्या प्लेटी आपण चांगल्याच थंड होऊ देऊयात. तोपर्यंत आपण इथे सांबारसाठीची तयारी करूयात. प्लेट थंड होत आहेत तोपर्यंत मी इथे गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात घालूया तेल. मोठा 1.5 चमचा एवढं तेल घातलं. तेल गरम झाल्यानंतर यात घालूया 1 चमचा एवढी मोहरी. मोहरी फुटल्यानंतर 1 चमचा एवढे जिरे घालूयात. जिरे मोहरी चांगले तळतळू द्यायचे. चांगले फुटल्यानंतर पाव चमचा हिंग घालूयात आणि त्याचबरोबर घालूयात एक लहान आकाराचा मोठ्या फोडींमध्ये चिरून घेतलेला कांदा, कढीपत्त्याची पानं आणि सोबतच घालूया पाव चमचा एवढी हळद. थोडंसं परतवून घेऊयात आणि आता घालूया यात पावडर मसाले. 1 चमचा एवढे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर आणि 1 चमचा एवढा सांबर मसाला. आता घालूया यात पाणी निथळून घेतलेल्या भाज्या आणि सर्व भाज्या यात चांगल्या परतवून घेऊयात. भाज्या परतल्यानंतर वरून थोडंसं मीठ घालूयात. भाज्यांपुरतंच मीठ घालून हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. मीठही भाज्यांमध्ये मुरेल. गॅस आता मंद आचेवर करून एक 3 ते 4 मिनटाची वाफ काढून घेऊयात. मंद आचेवर झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटं वाफ काढून घेतली आणि पुन्हा हे मिक्स करून घेऊयात. आणि यात घालूया आता शिजवलेली डाळ. कुकरमध्येच थोडंसं पाणी घातलं. गरम पाणी कुकरमध्ये थोडंसं घातलं आणि एकदा आपण ढवळून घेऊयात. जेवढं आपल्याला सांबार हवं आहे तेवढं अजून थोडंसं अर्धा ते पाव ग्लास एवढं पाणी घालून यात मस्त मिक्स करून घेतलं. एकदा ढवळून घेतलं आणि एक उकळी फुटण्याची वाट पाहूयात. खळखळ उकळी आल्यावर पुन्हा यात 1 चमचा एवढा सांबार मसाला घालूयात. आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात. आपण सुरुवातीलाही थोडं मीठ घातलं होतं भाज्यांमध्ये, म्हणून आता बेताने मीठ घालूयात आणि पुन्हा एकदा हे सर्व मिक्सळून घेऊयात. हळदी कुंकवासाठी बनवत असाल तर तुम्ही फक्त चटणी आणि रवा इडलीच बनवू शकता. झटपट तयार होतं. सांबारसुद्धा फार मस्त लागतो. तर हे पहा, आपल्या भाज्याही मस्त शिजल्या आहेत आणि सांबारही मस्त असा घट्टसर झाला आहे. रंगही फार सुरेख असा आला आहे. वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गॅस बंद करून
आपण चटणीसाठीची तयारी करूयात. तर इथे मी नारळाच्या चटणीसाठी ओले नारळ घेतले आहे, एक अर्धी वाटी एवढी. नारळाचा जो पाठीमागचा भाग आहे तो काढून घेतला. त्यानंतर इथे मी शेंगदाणे घेतले पाववाटी आणि डाळवं घेतलं पाववाटी. त्याचबरोबर एक 5 ते 6 हिरवी मिरची, अर्धा ते पाऊण इंच आल्याचा तुकडा, काही पुदिन्याची पानं, अगदी चवीनुसार मीठ, त्याचबरोबर अर्धी मूठ एवढी कोथिंबीर देठासहित थोडंसं पाणी घालून आपण ही चटणी मिक्सरला बारीक अशी फिरवून घेऊयात. चटणी वाटून आपली तयार आहे. एका भांड्यात आपण ही चटणी काढून घेऊयात. मी जास्त पातळ चटणी नाही केली, तर आपला सांबारही आहेच म्हणून अशी घट्टसरच चटणी ठेवली आहे. हे पहा. तर सर्व चटणी मी अशा एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतली. आता तडक्यासाठीची तडका पॅनमध्ये फोडणी पात्रात मी अर्धा चमचा एवढे तेल घेतले, मोठा अर्धा चमचा. तेल गरम झाल्यानंतर इथे घातली मोहरी. मोहरी चांगली फुटली की इथे एक अर्धा चमचा एवढी उडीद डाळ घालून घेतली. चांगली फुटू द्यायची डाळसुद्धा. त्यानंतर एक लाल अख्खी सुकी मिरची अशी तुकड्यांमध्ये करून घेतली आणि कढीपत्त्याची पानं घालूयात. चांगली चरचरीत फोडणी झाली मग हा गरम गरम तडका आपण चटणीवर घालूयात. तर हे पहा, मस्त अशी आपली नारळाची चटणी तयार आहे. खायलासुद्धा ही चटणी तेवढीच टेस्टी अशी लागते. तुम्ही यात थोडंसं चिंचसुद्धा घालू शकता. वाटताना माझ्याकडे चिंच संपलं होतं म्हणून मी अशीच केली तरीसुद्धा फार छान होते, किंवा वरून थोडासा लिंबाचा रसही घालू शकता. पण मिक्सरला फिरवतानाच थोडंसं अर्धा ते 1 इंच एवढं चिंच घाला, मस्त लागते. त्यानंतर आता आपली इडलीही इथं थंडी झाली, इडलीच्या प्लेटही. तर चमच्याच्या पाठीमागच्या बाजूनेच मी अशी इडली काढून घेतली. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त अशी इडली निघाली. तर खाली प्लेटलासुद्धा काहीसुद्धा लागलेलं नाही आणि मऊसूत आणि जाळीदार अशी इडली निघाली. इडलीच्या खाच्याला एकसुद्धा कण लागलेला नाही. दुसरीही इडली दाखवते. तर हे पहा, दुसरीही इडली तशीच निघाली. खालच्या खाच्याला काहीसुद्धा लागलेलं नाही. तर हाताने सुद्धा अशा पटकन ह्या इडल्या निघत आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि किती जाळी आली आहे याला. ही इडलीची आपण पूर्ण अशी मूठ बांधून घेतली. हे पहा, तरीसुद्धा इडली त्याच पोझिशनला येते आहे. इतकी स्पॉन्जी आणि जाळीदार अशी इडली झाली आहे. आता सर्व इडली आपण याच पद्धतीने काढून घेऊयात. अगदी हाताने सुद्धा या इडल्या पटपट निघतात. अजिबात इडलीच्या खाच्यालासुद्धा कणसुद्धा लागत नाही, इतक्या मस्त. तर हे पहा, पाठीमागूनही आणि पुढूनही इडली पहा किती टम्म अशी फुगली आहे. इथे मी काही इडल्या अशा उलट ठेवल्या आहेत आणि काही सरळ बाजूने ठेवल्या आहेत. आता एक इडली तुम्हाला तोडून दाखवते. तर हे पहा, किती मस्त आणि जाळीदार अशी इडली झाली आहे. तुम्ही पाहू शकता, एकदम स्पॉन्जी इडली झाली आहे. अगदी मऊसूत आणि जाळीदार अशी कापसासारखी लुसलुशीत इडली झाली आहे. एकदम स्पॉन्जी टम्म फुगलेली अशी. आता गरमागरम सांबर, चटणी, इडली प्लेट सर्व करूयात. भाज्याही आपल्या मस्त शिजल्या आहेत आणि रंगही काय सांबरला सुरेख आला आहे. हळदी कुंकूसाठी बनवत असाल तर तुम्ही झटपट इडली आणि चटणी बनवू शकता. अवघ्या 15 ते 20 मिनिटात हे तयार होतं. सांबरसुद्धा काही जास्त वेळ न लागता झटपट कुकरला लावूनही तुम्ही एकदम सांबर बनवू शकता. चटणी सांबर इडली छान लागते, किंवा फक्त इडली आणि चटणीसुद्धा फार मस्त लागते. हे बा, अगदी झटपट तयार होतं. हळदी कुंकवाच्या नाश्त्यासाठी झटपट तयार होणारी रेसिपी आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटद्वारे नक्की सांगा. अशाच झटपट नवीन नाश्त्यासोबत पुन्हा भेटूया. धन्यवाद.